ॲप्रिसिएशन. कवितेचे नाव प्लीज लिसन. टायटल. या कवितेचे टायटल आहे प्लीज लिसन. पोएट. कविता कोणी लिहिली माहिती नसल्यामुळे पोएट अननोन असे लिहावे लागेल. राईम स्कीम. या कवितेतील ओळींचा विचार केल्यास या ओळींमध्ये यमक जुळणाऱ्या शब्दांची रचना आढळत नाही, म्हणून नो राईम स्कीम किंवा फ्री वर्स असे लिहावे लागेल. फिगर्स ऑफ स्पीच. या कवितेतील पहिला अलंकार आहे रिपिटेशन, कारण वेन आय आस्क यू टू लिसन टू मी ही ओळ कवितेमध्ये अनेक वेळा रिपीट झाली आहे. दुसरा अलंकार ॲलिट्रेशन. डोंट टॉक ऑर डू जस्ट हिअर मी या ओळीमध्ये डी या अक्षराचा ड हा साऊंड रिपीट झालेला आहे. सेंट्रल आयडिया. प्लीज लिसन या कवितेत कवी मोठ्या व्यक्तींना किंवा वडिलांना विनंती करतो की माझे लक्ष देऊन ऐका, फक्त सल्ले देऊ नका. माझ्या गोष्टी मला स्वतःला करू द्या. जसा देव शांतपणे ऐकून घेतो तसेच मोठ्या व्यक्तींनी प्रथम शांतपणे ऐकून घेतले पाहिजे आणि माझे बोलून झाल्यावर त्यांनी बोलले पाहिजे. In this poem, poet is requesting others or father to listen him carefully and not to give advice only. He requests to let him do things and not to offer help without knowing the problem. So, as a god, elders should just listen and wait for their turn to talk.